नमस्कार मंडळी, मी तनया. आजच्या व्हिडिओत काहीतरी खास आहे. आज डायरेक्ट पुण्याहून थेट आली आहे सावंतवाडीमध्ये. आज खूप शॉपिंग करायची होती. गाडी पूर्ण भरली होती. कपड्यांची शॉपिंग करून झाली आणि थेट गेलो कायापालट झालेल्या सावंतवाडीच्या फुल मार्केटमध्ये. तिथेही खूप सारी फुलं घेतली. गावाकडच्या प्रत्येक रस्त्यावर चालणं सुद्धा खूपच सुखदायी असतं ना. अशातच सुंदर दिवस उजाडला. नाश्ता करून मी थेट मंदिराच्या दिशेनं निघाले, कारण लवकरात लवकर मंदिर स्वच्छ करून दारासमोर सुंदर रांगोळी काढायची होती. अशी सुंदर रांगोळी काढून झाली. मी पुन्हा छान तयार होऊन मंदिरात गेले. मंदिरात कोणताही कार्यक्रम असू द्या, एक वेगळा उत्साह मात्र कायम असतो. अशी होती आजच्या श्री सत्यनारायण महापूजेची सुंदर मांडणी. अखेर पूजेला सुरुवात झाली. आई पप्पा या पूजेला बसणार होते. खूप वेगळा उत्साह होता आणि आनंदी वातावरण. कारण काय तर आम्ही केलेलं मंदिरातलं हे पहिलं मोठं कार्य. ही सगळी घरची मंडळी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला आणि समोरच्याला आनंद द्यायला शिकलं की समाधान म्हणजे नक्की काय हे समजतं. गावातल्या लोकांमध्ये कितीही हेवेदावे का असेनात, पण कार्यक्रमांच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येऊन तो कार्यक्रम अगदी छान पद्धतीनं करण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आणि सुरू झाली एक वेगळं वातावरण निर्माण करणारी आरती. ऐका. नैवेद्य दाखवून झाला आणि दर्शनासाठी रांग लागली. ही एक प्रसाद भरण्याची गडबड तुम्ही अनुभवलीच असाल. इकडे प्रसाद भरण्याची गडबड आणि तिकडे महाप्रसाद वाढण्याची लगबग. अखेर हा सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. नंतर काय, सगळी कामं आटपून आम्ही छानपैकी भजनाला बसलो. असा होता माझा आनंददायी दिवस. हे मंदिर म्हणजे माझ्यासाठी ताकद आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमधून मला अनोखा आनंद मिळत होता.